ठाकरेंच्या शिवसेनेची मानसिकता बदललेली आहे असं मंत्री संजय शिरसाट म्हणतात। आमच्यामुळेच महापौर झाला असं चित्र ठाकरेंनी शिवसेना तयार केल्याचंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। उभाटाचं आता थोडंसं समीकरण बदललेलं आहे, त्यांची मानसिकता भी बदललेली आहे। आपल्याकडे एक म्हण आहे, गिरा भी तो टांग ऊपर। ह्या म्हणीप्रमाणे आता ते उभाटावाले बोलत आहेत। त्यांच्याकडे संख्याबळ नाही आहे। आज संख्याबळ नसल्यामुळे ते उमेदवार देणार नाहीत। आम्ही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी किंवा मराठी माणूस महापौर होतो याचा अभिमान आम्हाला असल्यामुळे आम्ही उमेदवार दिला नाही। त्यांचं अभिनंदन करतो असे हे बकवास वाक्य ते फेकतील आणि त्यांच्यामुळेच महापौर झालाय की काय असं चित्र निर्माण करायचा ते प्रयत्न करतील। परंतु ही मुंबई मराठी माणसाची आहे हे पहिल्यापासून आम्ही सांगत आलो होतो आणि अखेरला मराठी महापौर होतोय याचा सर्व मुंबईकरांना आनंद आहे। बांगलादेश मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील, रितू तावडे यांचं हे वक्तव्य आहे। बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातात नाही असं राऊतांनी म्हटलंय। महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात असंही राऊत म्हणतायत। महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। तर बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत असं बन म्हणतायत। घुसखोरांच्या जीवावरती पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं असंही राऊतांच्या वक्तव्यावरती बन यांचं प्रत्युत्तर आहे। तो हमारे देवेंद्र जी, हमारे किरीट भाई, हमारे अमित भाई तो काम कर ही रहे। ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा। जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल, और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा। महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे। बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे। महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या। महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे। ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन। अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे। बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका काय येतोय? कारण याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे तुमचं धोरण होतं आणि मुंबईकरांनी ते ओळखलं आणि तुम्हाला घरी बसवलं। बांगलादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढण्याचं काम केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करतंय। तुम्हाला मात्र या घुसखोरांचा पुळका येतोय। तुम्ही काय सांगताय की अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशीसाठी तरतूद केली। काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं।